नमस्कार मंडळी. काय मग आपल्या टीमला सपोर्ट करताय ना? अहो टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उद्या बिगेस्ट रायव्हलरी आहे, इंडिया वर्सेस पाकिस्तान. खरंच क्रिकेट म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या हृदयाच्या अगदी जवळचा विषय. भारतामध्ये क्रिकेट म्हणजे खेळ नाहीच आहे, तो एक सण असतो. आणि भारत पाकिस्तान सामना म्हटलं मग तर काय, प्रत्येक भारतीय आपली जात पात धर्म पंथ सगळं बाजूला सारून फक्त टीम इंडियाला सपोर्ट करतो. इंडिया इंडिया. तर हा अनुभव आणखी सुधारण्यासाठी, प्रत्येक मराठी माणसाला आणखी उभारी देण्यासाठी, चांगला अनुभव देण्यासाठी यावर्षी यंदाच्या हंगामात हॉटस्टार कडून मराठी समालोचन सुरू करण्यात येत आहे. याचं विशेष श्रेय ते म्हणजे मनसेचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी व काही कार्यकर्त्यांनी आंदोलन करून हॉटस्टारला मराठी समालोचन सुरू करण्यासाठी विनंती केली. अमेय खोपकर हे हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि यासोबतच त्यांच्यासोबत मनसेचे नेते सुद्धा आहेत. क्रिकेट प्रक्षेपणामध्ये मराठी समालोचनाचा पर्याय उपलब्ध नाहीये आणि तोच उपलब्ध व्हावा, लवकरात लवकर व्हावा, या संदर्भातलं पत्र आपल्याला आताच्या आता मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मी इकडनं पत्र घेऊनच जाणार साहेब. मी इकडनं पत्र घेऊन येणार, सगळं पत्र द्या की आम्ही मराठीमध्ये चालू सुरू करतोय आणि आमचा वाद काय चुकीचा नाहीये. त्यासाठी मनसेचे, अमेय खोपकरांचे व राज साहेबांचे खूप 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 आभार. आता आपण ही संधी गमावणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रत्येकाने, प्रत्येक मराठी माणसाने भारताची प्रत्येक मॅच बघताना मराठी समालोचनाचा पर्याय निवडावा. बरं, आता मराठीच का? मराठी समालोचन ऐकून काय फरक पडणार आहे, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर पुढे ऐकाच. मराठी का? कारण मराठी फक्त भाषा नाहीच, ती आपली ओळख आहे. मराठी हा आपला अभिमान आहे. आणि मराठी समालोचन ऐकताना असं वाटतं की आपण मैदानात प्रेझेंट आहे, आपण खेळतोय, प्रत्येक रन प्रत्येक विकेट असं आपण जगतोय असं वाटतं. आणि आपण ती मॅच आपल्या स्वकीयांसोबत, आपल्या मित्रमंडळीसोबत पाहतोय, अनुभवाला मिळते. आणि तेच मराठी कॉमेंटचे काही वाक्य. आणि हा बॉल गेला बांधाच्या पल्याड, वावराच्या बाहेर, षटकार. हा मारला सुपला शॉट. अरे धावले तापलाय आज. या टीमची गोलंदाजी म्हणजे बॅट्समनच्या टांगा पलटी आणि घोडे परार. असं काय ऐकलं की एक मराठी टच होतं त्याला, रांगडी भाषा, त्याने मॅच जिवंत होते. आणि त्याहून अधिक म्हणजे मराठी समालोचन ही आधुनिक जगामध्ये मराठी भाषा टिकवण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. मराठी केवळ पुस्तकातली भाषा नसून, जुन्या परंपरांची भाषा नसून तिचा विकास होत आहे व ती जिवंत आहे. याचा पुरावा म्हणजे मराठी कॉमेंट्री. तुमच्यापैकी ज्यांना कदाचित माहीत नसेल त्यांच्यासाठी इथून पुढे भारताची कुठलीही मॅच असेल तर जिओ हॉटस्टार चालू करून त्यातला लँग्वेज सिलेक्ट करा आणि त्यावेळी तुम्हाला मराठीचा ऑप्शन मिळेल अँड यू आर गुड टू गो. इतकं सोपं आहे. म्हणूनच टुगेदर वी कॅन मेक अ डिफरन्स. तर प्रत्येक वेळी जेव्हा आपली टीम खेळत असेल तेव्हा मराठी कॉमेंट्री ऐकून मराठीला सपोर्ट करा व क्रिकेट प्रेम आणि मराठी भाषेवरचं प्रेम दोन्ही एकत्र जगण्याचा आपला आनंद मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, यातला कॉन्टेंट तुम्हाला पटला असेल तर ते लाईक बटन दाबायला विसरू नका. आणि आतापर्यंत ज्या कोणाला मराठी कॉमेंट्री बद्दल माहीतच नाहीये किंवा तुमची इच्छा आहे की त्याने मराठी कॉमेंट्री एकदा ट्राय करावी, एकदा ऐकावी, दर्जा थोडा वर खाली असू शकतो पण इंटेंट, प्रयत्न महत्वाचा आहे. मला हा विषय खूप पटला म्हणून तुझ्यापर्यंत पोहोचवला. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत हा विषय नक्की पोहोचवा. आज आपण सुरू केलं तर काही वर्षांमध्ये मराठी कॉमेंट्री नक्की इम्प्रूव्ह होईल व आपण ते अभिमानाने पाहू. त्यासाठी आत्ता सुरुवात करणं गरजेचं आहे. त्याचसोबत जर आपल्या या लाडक्या चॅनलला, द महाराष्ट्र भक्त या चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता पटकन सबस्क्राईब करा. ते आपलं फ्री असतं पण त्याने आम्हाला खूप प्रेरणा मिळते व मराठीचा हा वारसा असाच पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते. त्याचसोबत तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं? तुम्ही याच्या आधी कधी मराठी कॉमेंट्री ट्राय केली आहे का? किंवा हा तुमचा पहिला अनुभव असेल
तर तुमचा विचार, तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्याची वाट बघतोय. त्याचसोबत तुमचा वेळ दिल्याबद्दल, इतका प्रेम दिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि हो, टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑल द बेस्ट. इंडिया इंडिया.